तर कोल्हापूर कोर्टामध्ये कोरटकर हजर आहे आणि सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे इंद्रजित सावंतांची बाजू मांडतायत। ॲडव्होकेट सतीश घाग हे कोरटकरची बाजू मांडतायत असं कळतंय। कोरटकरला आता पोलीस कोठडी मिळतेय का न्यायालयीन कोठडी मिळतेय आणि मिळाली तर किती दिवसांची मिळतेय याबद्दल अर्थातच पुढचा सर्वांचं लक्ष आहे आणि याबद्दल लवकरच निर्णय येईल असंही कळतंय। पण दरम्यान जमाव होता आणि त्या जमावापासून पळवून मागच्या दाराने पोलीस स्टेशनमधून बाहेर काढून न्यायालयामध्ये कोरटकरला हजर करण्यात आलं। कोर्टाबाहेरही पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे, पण कोर्टाबाहेर सुद्धा लोक जमलेले आहेत। सध्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ॲडव्होकेट सतीश घाग कोरटकरची बाजू मांडतायत तर दुसऱ्या बाजूने इंद्रजित सावंतांची बाजू मांडतायत ॲडव्होकेट असीम सरोदे। कोल्हापूरच्या पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जमाव जमलेला असल्यामुळे आणि तो आक्रमक झाल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठा पेच होता की कशा पद्धतीने या जमावाच्या समोरनं कोरटकरला घेऊन जायचं, कारण हा जमाव आक्रमक झाला असता। या जमावाने आधीच असं सांगितलेलं होतं, अनेक लोकांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही आमच्या पद्धतीने कोरटकरचा समाचार घेणार आहोत। तसं झालं असतं तर मग कायदा आणि सुव्यवस्थेचा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला असता। जमावाला पांगवणं अतिशय अवघड झालं असतं, परंतु कोर्टामध्ये सुद्धा कोरटकरला वेळेत उपस्थित करणं अतिशय गरजेचं होतं। त्यामुळे पोलिसांनी मागच्या दाराने कोरटकरला बाहेर काढलं, जमावाच्या समोर त्याला येऊच दिलं नाही, जेणेकरून कुठल्याही पद्धतीची परिस्थिती अनुचित प्रकरण उद्भवू नये। आणि त्यानंतर कोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि पुढची सगळी प्रक्रिया पार पडती आहे। सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ॲडव्होकेट सतीश घाग हे कोरटकरची बाजू मांडतायत। कोरटकरचे वकील हे व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित असल्याचं कळतंय आणि दुसऱ्या बाजूने इंद्रजित सावंतांची बाजू ॲडव्होकेट असीम सरोदे मांडतायत। कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। इंद्रजित सावंतांना धमकावल्याचं हे प्रकरण आहे आणि त्याचबरोबर या धमकीच्या फोनमध्येच अत्यंत अनुचित अशा पद्धतीचे उद्गार काढण्यात आलेले होते कोरटकरांकडनं छत्रपती शिवरायांबद्दल। आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत या क्षणी। भारती, अत्यंत संतापजनक अशा पद्धतीचे उद्गार काढल्यामुळे कोरटकरांनी 1 महिन्यानंतर त्यांची अटक झाली आणि त्यानंतर आता त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आता भारती। पूर्वी खरं तर ही सुनावणीच खूप महत्त्वाची आहे, कारण आता याच्यापुढे या केसची दिशा ठरणार आहे। सगळ्यात आधी जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा पोलिसांनी त्यांच्याकडे असलेली माहिती कोर्टाला दिली आणि पोलिसांनी कोर्टाकडे मागणी केली आहे की त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी कोरटकरची हवी आहे पुढील तपासासाठी तसंच चौकशीसाठी। आता कोर्टात काय सुरू आहे हे सांगायचं तर इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे सध्या युक्तिवाद करतात आहे आणि आपल्याला माहिती आहे की कोर्टाबाहेर खूप आरोप केले जातात आहे की कोरटकरला खूप मदत झाली आणि म्हणूनच 1 महिना कोरटकर पोलिसांना गुंगारा देऊ शकला। मात्र आता असीम सरोदे यांनी थेट कोर्टात मागणी केलेली आहे की कोरटकरला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांची चौकशी केली जावी, ते कोण होते त्याची माहिती मिळाली जावी आणि त्याच बरोबर सरकारी वकिलांनी जेव्हा त्यांनी म्हटलं की त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी हवी आहे तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आरोपी कोरटकर याचे व्हॉइस सॅम्पल सुद्धा आम्हाला घ्यायचे आहे, कारण आपल्याला माहिती आहे प्रकरण हे फोनवर दिलेल्या धमकीचं आहे पूर्वी। भारती, आपण आज पाहिलं की आमदार परिणय फुके यांनी तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याच्या आश्रयाला कुठेतरी कोरटकर होता अशा पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत आणि विधानसभेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आज या विषयाला संबोधित केलं याबद्दल ते बोलले तेव्हा त्यांनी सुद्धा एक सूचक विधान केलेलं होतं। या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अर्थात हे मोठा आरोप आहे आणि म्हणूनच कोर्टात सुद्धा त्याचे पडसाद आपल्याला दिसतात आहे।
असीम सरोदे जे इंद्रजित सावंत यांचे वकील आहेत त्यांनी हेच म्हटलंय की 1 महिना कोरटकरला पकडायला लागला, त्या महिन्यात त्याला कोणी मदत केली. इतकंच नाही तर जेव्हा कोरटकर नागपुरातनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी कोणत्या वाहनाचा वापर केला होता, या प्रवासादरम्यान त्यांना कोणी मदत केली आणि त्या वाहनाचा मालक कोण होता, या सगळ्याचा आता शोध घ्यायला पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे आता वकील असीम सरोदे यांनी अशा पद्धतीची मागणी थेट कोर्टातही केलेलीच आहे आणि पुन्हा मुद्दा जो येतोय कोर्टातल्या सुनावणीमध्ये तो आहे व्हॉइस सॅम्पल्सचा. कारण फोन केला गेला होता इंद्रजित सावंत यांना कोरटकरकडनं आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या महिन्याभरात कोरटकरनी आधी तर तो आवाज माझा नाही अशा पद्धतीने म्हटलं होतं, नंतर माझा फोनच हॅक झाला अशा पद्धतीचं सुद्धा कारण दिलं होतं. मात्र हा माझा आवाज नाही अशा पद्धतीने जो युक्तिवाद केला गेला त्याच्यासाठीच आता पोलिसांना पुढच्या चौकशीसाठी व्हॉइस सॅम्पल्स हवे आहेत, आवाजाचे डिटेल्स हवे आहेत आणि म्हणूनच पोलिसांकडनं वारंवार जी मागणी केली जाते ती 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची आहे. आणि भारतीय सरकारी वकील सुद्धा युक्तिवाद करतायत, तर त्या युक्तिवादाबद्दल काही माहिती मिळाली आहे का? पोलिसांच्या वतीनंच हा युक्तिवाद होतोय. मी जे सांगते आहे तेच आहे. दोघांचा 2 वकील आहेत ज्यांचं बोलणं झालेलं आहे. अजून आरोपीच्या वकिलाचं बोलणं व्हायचं आहे आणि सरकारी वकिलांकडनं थेट सांगितलं गेलं की आम्ही महिनाभर शोधत होतो, महिनाभर आम्हाला शोध लागला नाही, आता आमच्या ताब्यात कोरटकर आलेला आहे, त्यामुळे आम्हाला पूर्ण त्याचा प्रवास कसा झाला, त्या दरम्यान काय झालं हे तर हवंच आहे. चौकशीत ते सगळं पुढे येणार आहे. इतकंच नाही तर आम्हाला व्हॉइस सॅम्पल्स घ्यायचे आहे, कारण पूर्णपणे ही जी केस आहे, हा प्रश्न आहे तो फोनवर दिलेल्या धमकीचा आहे. त्यामुळे त्यांना व्हॉइस सॅम्पल्स हवे आहेत, बाकीची चौकशी करायची, केवळ प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि म्हणूनच त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी हवी आहे. दुसरीकडे असीम सरोदे जे इंद्रजित सावंत यांच्या वतीनं कोर्टात युक्तिवाद करतात आहे, त्यांनी जे आरोप कोर्टाच्या बाहेर केले जातात आहे त्याच पद्धतीने महिनाभरात त्यांना मदत करणाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जावी, ती नावं पुढे यावी अशा पद्धतीची मागणी कोर्टासमोर केलेली आहे. भारती, या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिवरायांचा झालेला अपमान, तर याबद्दल काय युक्तिवाद करण्यात आले? सरकारी वकिलांनी नक्की कोरटकर यांनी काय केलं आहे हे सविस्तर कोर्टापुढे मांडलेलं आहे. त्यात इंद्रजित सावंतांना जे काय बोललं गेलं त्याची तर माहिती दिलीच गेली, पण त्याबरोबरच महापुरुषांबद्दल जे आक्षेपार्ह विधानं त्या फोन कॉलमध्ये केले गेले होते त्याचाही सविस्तर तपशील कोर्टाकडे दिलेला आहे. त्यामुळे सरकारी वकिलांतर्फे त्यांची बाजू मांडली गेलेली आहे. त्यांनी आणि कशा पद्धतीचा हा गुन्हा आहे, कशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य केलं गेलेलं आहे तेही सविस्तर सांगितलं गेलं आहे आणि म्हणूनच कोर्टाकडून 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी पोलिसांची मागणी आहे. त्याचबरोबर भारती, व्हॉइस सॅम्पलचा तू उल्लेख केलास आणि अर्थातच तो एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण सगळं काही फोन कॉलच्या रेकॉर्डिंगच्या आधारावरतीच हे कुठेतरी सुरू आहे, तर त्याबद्दल काही युक्तिवाद झाल्याचं कळलंय का? अर्थात व्हॉइस सॅम्पल्सच घ्यायचे आहेत पोलिसांना. या पुढचा जो तपास आहे पोलिसांचा तो त्याच्यावरच अवलंबून आहे, कारण कोरटकरचा पहिला दावा हाच होता की कोरटकर म्हणाला होता की तो आवाजच त्याचा नाही, तर त्यासाठी व्हॉइस सॅम्पल्स घेऊन पुढील तपास करणं खूप आवश्यक असणार आहे आणि म्हणूनच कोल्हापूर पोलिसांनी त्याचा ताबा घेतल्यानंतर आणि आता कोर्टात हजर केल्यानंतर 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे, कारण त्यांना व्हॉइस सॅम्पल्ससह बाकीची जी चौकशी आहे आणि अर्थात जी असीम सरोदेंकडनं मागणी केली जाते आहे त्याच पद्धतीने सरकारी वकिलांनीही मागणी केली की 1 महिना कोरटकर कुठे होता, कुठे गेला, कुठे राहिला, या सगळ्या संदर्भात सुद्धा त्यांना तपशीलवार चौकशी हवी आहे आणि म्हणूनच कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाते पूर्वी. नक्कीच भारती, या सगळ्या प्रकरणामध्ये आता अर्थातच न्याय व्यवस्थेकडनं कशा पद्धतीने सुनावणी होते, कारवाई होते, याचं आव्हान प्रशांत कोरटकर समोर असणारच आहे, पण त्याचबरोबर कुठेतरी एक सामाजिक जो संताप आहे तो सुद्धा त्याला सातत्याने भोगावा लागणार आहे आणि तेही एक महत्त्वाची बाजू या सगळ्या प्रकरणामध्ये असणार आहे. धन्यवाद भारती, तू दिलेल्या माहितीबद्दल. तर सुनावणी सध्या सुरू आहे. व्हॉइस सॅम्पल्सची पडताळणी करण्याबद्दल युक्तिवाद झालेला आहे आणि त्यामुळे व्हॉइस सॅम्पल्स मागवले जातील, कारण प्रामुख्याने प्रशांत कोरटकरने तो आवाज माझा नाहीच आहे असा दावा केला होता. त्यामुळे व्हॉइस सॅम्पलच्या वरती बरंच काही अवलंबून असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.